नमस्कार. आता आपण आहोत विद्याविहार या ठिकाणी किरोळ गावामध्ये आज या ठिकाणी सर्व जनतेसाठी या ठिकाणी सामान्य जनतेकरिता का ना होईना परंतु या ठिकाणी मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. मॅडम काय सांगाल, कोणत्या विभागातल्या आपण डॉक्टर्स आहात, नर्सेस आहात, त्याचप्रमाणे या स्टाफ आहे व या विभागातील स्थानिक नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला? सोमय्या हॉस्पिटल आहे आमचं हॉस्पिटल. इकडे सगळे प्रकारचे पेशंट येतात, डॉक्टर आहेत. आणि इकडे या एरिया विद्याविहार साईडमध्ये घाटकोपरला आम्ही आलो, बघितलं, सगळ्यांचं ऐकलं आम्ही. सगळ्यांचं ऐकून सगळ्यांचं BP, ब्लड शुगर आणि चेक केलं. सगळ्यांचं नॉर्मल आहे, 1-2चं जास्त आहे. त्या सोमय्या हॉस्पिटलला बोलले आहेत. आपण एक सोशल वर्कर आहात, त्याचप्रमाणे या ठिकाणी या गावातील नागरिकांच्या समस्या आपण या ठिकाणी आज जाणून घेतल्या, त्याबद्दल आपण काय सांगाल? मी सोशल वर्कर आहे KJ सोमय्या हॉस्पिटलमध्ये. तर जेव्हा पेशंट आम्ही बघितले तर बऱ्याच जणांच्या समस्या जे त्यांना माहीत पण नव्हते. बरेच असे वयस्कर लोक आहेत की त्यांना माहीत नव्हतं त्यांचं BP हाय आहे, शुगर हाय आहे, किंवा त्यांना वाटतं आम्ही सगळे नॉर्मल आहोत वगैरे. तर त्यांचं आता चेक करून त्यांना जाणवलं की आपल्या हेल्थकडे बघणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि या तुम्ही हॉस्पिटलमध्ये. सरांनी आमच्यासाठी, आमचे जे राजू सर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे कॅम्प ऑर्गनाईज करा, जेणेकरून जे गरजू व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आम्ही, त्यांच्या हेल्थसाठी आम्ही काहीतरी करू शकतो. तर मी त्यांचे पण आभारी मानते की त्यांच्यामुळे आज आमचा हा कॅम्प सक्सेस झाला आहे. आणि राजू बर्गे आहेत, गेल्या अनेक वर्ष हे सामाजिक क्षेत्रातील कार्य यांचं या ठिकाणी विभागामध्ये आहे. राजूभाऊ काय सांगाल, कशा प्रकारचा हा कॅम्प होता? हा कॅम्प अतिशय गरजेचा होता, कारण या स्थानिक हा जो आमचा स्लम एरिया आहे याच्यामध्ये लोकांना छोटे छोटे आजारसुद्धा कळत नाही. परंतु आमचे आमदार परागभाई शाह यांनी नेहमी सांगितले, लोकांची सेवा करा. तुम्हाला तिथे त्यांच्या समस्यापर्यंत पोचलात तर त्यांच्या आरोग्यावर जर जास्त लक्ष दिलं तर एखाद्या कॅम्पमध्ये त्यांना बरंचसं माहिती पडतं की आपल्याला कोणता आजार आहे, नाही आहे. आणि शिवाय या शासनाच्या योजना असतात, जसं की आम्हाला आता KJ सोमय्या मेडिकल कॉलेजने आम्हाला हॉस्पिटलतर्फे आज जे कॅम्प लावण्यात आला, त्याला सोबत आमचे युवक प्रतिष्ठान, आमचे जे नीलबाई सोमय्या हे स्वतः इथे जातीने येऊन या कॅम्पची पाहणी केली. आणि या सगळ्या गोष्टीतून आम्हाला एकच दिसलं, ते छोटे मोठे आजार या लोकांचे इथं डिटेक्ट होतात. ज्यांचे नाही त्यांना माहिती पडतं की आपल्याला काही नाही, पण काळजी घ्यावी लागते. तर अशा माध्यमातून हा कॅम्प आम्ही केला होता. ह्याच्यात मोतीबिंदू फ्री ऑपरेशनसुद्धा आम्ही करून देणार आहोत. बाकीच्या किडनीचे विषय असतील, अजून कोणते आजार असतील तर त्याच्याही निदान या माध्यमातून आम्ही फ्री करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. राजूभाऊ, अनेक वर्ष झाले गोरगरिबांसाठी मोफत सेवा भारतीय जनता पार्टीमधून उपलब्ध केली जाते. यापुढे हॉस्पिटलसाठी काय सेवा केली जाते? आम्ही हॉस्पिटलला जास्तीत जास्त त्यांच्याकडे जेवढ्या ज्या सोयी ज्या असतात, जेवढ्या त्याचे निदान करू शकतात, त्यांना आम्ही जी लागणारी मशिनरी असो काय असो ती आम्ही काही ना काही माध्यमातून त्यांना आम्ही देत असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एखाद्याला जर अटॅक आला आणि त्याच्यासाठी त्या गोळ्या देतात, त्या गोळ्यांच्याहून बऱ्याच वेळा आमच्याकडे लोक येतात की गरीब पेशंट आला आहे आणि त्याच्यासाठी साहेब हे मेडिसिन दिलं तर बरं होईल. तर अशा गोष्टी आमच्या माध्यमातून होत असतात. त्याचबरोबर आता युवक प्रतिष्ठान आहे आणि या माध्यमातून आम्ही मोतीबिंदू फ्री ऑपरेशन करून देणार आहोत. त्यासाठी सोमय्या नेहमी कार्यरत असतात. ते कानाची मशीन आहे, तीसुद्धा आम्ही लोकांना दर शनिवारी कॅम्प आयोजित करून देत असतो. ती 5,000ची मशीन आहे, ती जवळजवळ 500 रुपयामध्ये आम्ही त्यांना देतो. त्या सगळे जास्तीत जास्त सुविधा, जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्हाला नेहमी आमदार परागभाई शाह यांचे सहकार्य असतं. शिवाय आता आमच्या इथे सर्वात मोठा प्रश्न येतो डायलिसिसचा. तर आमचे आमदार पराग शाह यांनी स्वतः डायलिसिस सेंटर इथं ओपन करून लोकांना जवळजवळ म्हणजे विनामूल्य त्यांना डायलिसिस करून देतात. त्याचबरोबर या राजावाडी रुग्णालय जे आहे त्याच्यावर भांडूपासून, मुलुंडपासून ते घाटकोपरपर्यंत मोठा लोड येत असतो. तर आता त्या हॉस्पिटलचं उद्या या इथे आपलं नूतनीकरण होणार आहे आणि सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीचं मशिनरीसोबत हे हॉस्पिटल उभं राहील आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येईल. यासाठी आमदार पराग शाह अतिशय
पुढाकाराने पुढे येऊन त्यांनी हा पाठपुरावा करून आज त्याचा शुभारंभ उद्या दिनांक 15 तारखेला सकाळी 9:30 वाजता होणार आहे. तरी ह्या हॉस्पिटलचा फायदा बाकीच्या रहिवाशांना, घाटकोपरच्या रहिवाशांना तर होणारच आहे, परंतु आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्याचा नक्की फायदा होईल. किरीटजी सोमय्या खासदार यांच्यासोबत गेल्या अनेक वर्ष नथुबा यांनी काम केलं. तसेच स्थानिक गोरगरिबांसाठी मदतीचा हात म्हणून नथुबा या संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात.